दरम्यान दिबा पाटलांच्या कुटुंबियांनी देखील पहिल्या विमानातून प्रवास केलाय। दिबा पाटलांचं नाव विमानतळाला दिलं असतं तर समाधान वाटलं असतं असं कुटुंबीय म्हणाले। दिबांच्या नावासाठी मोठा संघर्ष केला असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू झालेलं आहे आणि पहिल्याच विमानातून प्रवास करण्याचा मान ह्या लोकांनी मिळवलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी दिबा पाटलांचा परिवार त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त या ठिकाणी लोक आहेत। आपल्यावर दिबा पाटलांचा नातू, आपण त्यांच्याशी बोलूया। तू प्रवास कुठून कुठे केला, काय मागणी आहे? मी बँगलोरवरून इकडे आलो होतो आणि मला प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता। आणि मागणी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं। काल मुख्यमंत्र्यांनी त्याचे सुचोवात दिलेत आणि खात्री आहे की ते लवकरात लवकर दिलं जाईल, त्याच्याबद्दल शंका नाही आहे। फक्त एवढंच वाटतं की ते नाव लवकरात लवकर दिलं जावं। आपल्यावर या ठिकाणी दिबा पाटलांच्या सुनबाई आहेत। मॅडम, तुमच्या हातामध्ये फोटो घेऊन तुम्ही इथं आलेला आहात। आम्हाला अपेक्षा होती आज देतील नाव, पण आम्हाला खात्री आहे देतील, नक्की देतील। पण ते आज दिलं असतं तर जरा जास्त आनंद झाला असता, नक्कीच सगळ्यांचा आनंद आणखीन वाढला असता। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।